चला पटपट पटपट जॉईन होऊन घ्या. गुड आफ्टरनून स्वप्नाली मॅम. अच्छा ठीक आहे. जरा 2 मिनिट वाट पाहूयात, बाकीचे पण जॉईन करतील. चला पटपट पटपट जॉईन व्हा. गुड आफ्टरनून अर्चना मॅम. हिंदी आपण तुम्हाला कळवलं जाईल, जर तसं शेड्यूल असेल ना तर तुम्हाला कळवलं जाईल. ठीक आहे, कारण आपलं बऱ्यापैकी हिंदीचं सगळं कव्हर झालेलं आहे सिलेबस. ठीक आहे, संधी घ्यायचा आहे आपल्याला. हिंदी आणि मराठीमधून संधी एकच आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडाफार फरक असेल. फरक म्हणजे फक्त शब्दांमध्ये फरक असेल, बाकीचा संधीचा कन्सेप्ट जो असेल तो सेमच असणार आहे दोन्हीकडे पण. ठीक आहे, तुम्हाला कळवलं जाईल हिंदीचे सेशन असेल तर. ठीक आहे, जर कोणाचं शेड्यूल नसेल तर घेऊयात आपण. चला करायची का सुरुवात? गुड आफ्टरनून संगीता मॅम. नीता मॅडम गुड मॉर्निंग झाली काय तुमची? ठीक आहे, चला करूयात, सेशनला सुरुवात करूयात. आपण भूगोलचे PYQ पाहतोय आजच्या सेशनमध्ये. ठीक आहे, त्यामुळे काय करा, क्वेश्चन जेव्हा स्क्रीनवरती येईल काळजीपूर्वक क्वेश्चन रीड करा आणि नंतर तुम्ही आन्सर द्या. ऑप्शन वगैरे व्यवस्थित समजून घ्या, प्रश्न समजून घ्या, काय विचारलंय समजून घ्या. हिंदी मॅरेथॉन घ्या मॅम. हो घ्यायचंय, मॅरेथॉन घ्यायचंय आपल्याला. संधी एक बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की संधीची कन्सेप्ट आम्हाला शिकवा म्हणून. तर संधी आपण आज जर कोणाचं शेड्यूल नसेल पुढचं तर आपण संधी घेऊन टाकूयात आणि नंतर मॅरेथॉनचा आपण बघूया. ठीक आहे, चला. गुड आफ्टरनून ज्योती मॅम. हा घ्यायचं, हिंदी आणि मराठीचं पण मॅरेथॉन घ्यायचं. चला पुढे जाऊया. बघा आता जॉग्राफीमध्ये उत्सव म्हणजेच काय, सण वगैरे साजरा करतात. या कन्सेप्ट वरती तुम्हाला काही क्वेश्चन PYQ मध्ये आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत. तर तेच PYQ आपण इथे घेऊन आलेलो आहोत. चला बघा, पहिला क्वेश्चन आहे, गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे कोणता आहे तो ओळखायचा आहे आपल्याला. ऑप्शन ए गणेश उत्सव, ऑप्शन बी नवरात्र, ऑप्शन सी कार्निवल की ऑप्शन डी दीपावली. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे, गोव्यामधला विचारलेला आहे. हो मीच घेणार आहे अर्चना मॅम, मीच घेणार आहे हिंदी आणि मराठीचं महामॅरेथॉन मीच घेते. ठीक आहे, छान छान अर्चना मॅम. रीना मॅम छान, अगदी बरोबर. काय असणार आहे, ऑप्शन सी कार्निवल असणार आहे याचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन, गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव, रिकामी जागा दिली आपल्याला, ही रिकामी जागा आपल्याला भरायची. ऑप्शन ए गणेश उत्सव, ऑप्शन बी नवरात्र, ऑप्शन सी दसरा, ऑप्शन डी कार्निवल. आता तुम्ही म्हणाल हाच रिपीट का क्वेश्चन आणलाय, तर इथे बघा, इथे कोणत्या इयरला आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे, 2014ला. हाच क्वेश्चन आपल्याला रिपीट मध्ये 2019ला विचारलेला आहे. फक्त काय केलंय तर शब्दांची रचना बदललेली आहे. क्वेश्चन तोच आहे, कन्सेप्ट पण तीच आहे आणि आन्सर पण
तेच असणार आहे. चला सांगा, आन्सर सांगा. व्हेरी गुड. काय असणार आहे? ऑप्शन डी. हे सगळे कुठे आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता अवकाश प्रक्षेपण या कन्सेप्ट वरती सुद्धा तुम्हाला प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन पडलेले आहेत, म्हणजे विचारलेले आहेत. चला पहिला क्वेश्चन, अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. ऑप्शन ए अग्निबाण, ऑप्शन बी उपग्रह, ऑप्शन सी स्कायलॅब की ऑप्शन डी चंद्रयान. सांगा चला, अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात? हा प्रश्न रिपीट होत असतात, म्हणून तर आपण अधूनमधून जे एमसीक्यू आणि पीवायक्यू घेतलेले असतात ना, ते यासाठी घेतलेले असतात की प्रश्न रिपीट होत असतात. ठीक आहे, स्पष्टीकरण नाहीये कारण क्वेश्चन खूप आहेत आणि मे बी तुमचे हे लेक्चर झालेले आहेत, सरांनी तुमचं हे सगळं कव्हर केलेलं आहे, त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल तुमचं झालेलं आहे, एक्सप्लेनेशन याच्यामध्ये नाहीये. चला सांगा, अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. छान, अगदी बरोबर. गणेश सर, सी कसं उत्तर येईल? गणेश सर एकदा क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. छान, ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. उपग्रह येणार नाही. मला सांगा, पृथ्वीचा उपग्रह कोण आहे? पृथ्वीचा उपग्रह कोण आहे? सांगा चला, पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? त्यालाच आपण सॅटेलाइट असं म्हणत असतो. चला कमेंट मध्ये सांगा उत्तर. अग्निबाण कसा उपग्रह असेल? पृथ्वी. सूर्यमाला माहिती आहे ना आपली, ही असते सूर्यमाला. ठीक आहे, आणि तीन नंबरचा ग्रह कोण असतो आपला? व्हेरी गुड संगीता मॅम, अर्चना मॅम. कोण? चंद्र. हा सॅटेलाइट आहे पृथ्वीचा. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. कशाचा करतात? ऑप्शन ए अवकाशयानाचा, ऑप्शन बी अग्निबाणाचा, ऑप्शन सी स्कायलॅबचा की ऑप्शन डी चंद्रयानाचा. अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. 2019 ला हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. बघा तोच आहे ना. छान, एकदम छान. काय? ऑप्शन बी. बघा हाच क्वेश्चन कुठे कुठे विचारलाय, फक्त शब्द रचना बदललेली आहे. 2014 ला विचारला, 2000 इकडे कधी विचारला होता बघा, 2013 ला पण विचारला होता आणि 2019 ला सुद्धा हाच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. फक्त शब्द रचना, वाक्य रचना त्याची काय झालेली आहे? बदललेली आहे. चला पुढे जाऊयात. आता पर्वत, शिखरे आणि डोंगर या कन्सेप्ट वरती सुद्धा क्वेश्चन आहेत. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर टिंबटिंब हे आहे. कधी विचारलाय? 2013 ला. ऑप्शन ए कळसुबाई, ऑप्शन बी धूपगड, ऑप्शन सी महेंद्रगिरी की ऑप्शन डी अन्नैमुडी. चला सांगा, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? हा तोच. कळसुबाई नाही येणार. व्यवस्थित क्वेश्चन रीड करा. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर हे का बरं उत्तर देताय सगळेजण? हे का उत्तर देताय सगळेजण? व्हेरी गुड गणेश सर. काय असणार आहे? ऑप्शन बी धूपगड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात टिंबटिंब पर्वत आहेत. 2013 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. ऑप्शन ए हिमालय, ऑप्शन बी अँडीज, ऑप्शन सी आल्प्स की ऑप्शन डी रॉकी. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात टिंबटिंब पर्वत आहे. कोणता पर्वत आहे? छान अर्चना मॅम, नेहल मॅम, छान. आता या क्वेश्चनचा आन्सर सांगा.
दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात टिंबटिंब पर्वत आहे? छान स्नेहल मॅम, अर्चना मॅम, कविता मॅम, नीता मॅम, अगदी बरोबर. ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोण? अँडीज. पुढे बघा, गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे. 2013ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन ए विंध्य, ऑप्शन बी सातपुडा, ऑप्शन सी अरवली की ऑप्शन डी हिमालय. गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे. चला, विंध्य असेल उत्तर की सातपुडा असेल की अरवली की हिमालय? चला कमेंट मध्ये सांगा उत्तर याचं. गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे. चला, छान. नीता मॅम अगदी बरोबर, गणेश सर अगदी बरोबर. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला, जगातील सर्वोच्च पर्वतरांग टिंबटिंब आहे. ऑप्शन ए रॉकी पर्वत, ऑप्शन बी ॲपिलोशियम, ऑप्शन सी हिमालय की ऑप्शन डी अँडीज? जगातील सर्वोच्च पर्वतरांग जगातील विचारलेलं आहे. छान स्नेहल मॅम, संगीता मॅम. चला, आणखी कोणाला नाही का येत? नीता मॅम नाही, 1 नंबर नाही येणार. अर्चना मॅम 1 नाही येणार. जगातील विचारलेलं आहे. जगातील पर्वत शिखर, जगातील सर्वोच्च पर्वतरांग काय असणार आहे? ऑप्शन सी हिमालय. चला पुढे चला, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर. ऑप्शन ए माउंट केनिया, ऑप्शन बी माउंट स्वेनिजोरी, ऑप्शन सी मेरू की ऑप्शन डी माउंट किलिमांजारो? आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? चला सांगा उत्तर. पाचवा क्वेश्चन चालू आहे. कोणत्या कन्सेप्ट मधला? पर्वत शिखर या कन्सेप्ट मधला. छान कविता मॅम. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन डी माउंट किलिमांजारो. पुढे चला, उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती आहे? 2016ला हा प्रश्न विचारलेला होता. ऑप्शन ए सातपुडा, ऑप्शन बी सह्याद्री, ऑप्शन सी विंध्य की ऑप्शन डी अरवली? क्वेश्चन काय आहे बघा, उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी रेषा, ओळखली जाणारी पर्वतरांग, सॉरी काय ओळखली जाणारी पर्वतरांग म्हणून कोणाला ओळखलं जातं? चला पुढे बघा, 6व्या क्वेश्चनचा आन्सर द्या. व्हॉइस वगैरे क्लिअर आहे का? एकदा कमेंट मध्ये सांगा. ऑडिओ, व्हिडिओ, व्हॉइस सगळं ओके आहे का? चला सांगा उत्तर. व्हेरी गुड गणेश सर, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन सी विंध्य. पुढे चला, अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ते विचारलंय आपल्याला. 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन ए माउंट मॅककिनले, ऑप्शन बी माउंट मिचेल, ऑप्शन सी माउंट ॲकेनग्वा की ऑप्शन डी माउंट एल्ब्रुस? सांगा, अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? सहा नंबरचं ज्यांनी सी ऑप्शन सांगितलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. चला 7व्या क्वेश्चन कडे या सगळ्यांनी. अगदी बरोबर. संगीता मॅम, कविता मॅम, स्नेहल मॅम, अर्चना मॅम, अगदी बरोबर. काय? ऑप्शन सी. चला पुढे जाऊया. इजिप्त मधील
सिनाई पर्वतरांगेत टिंबटिंब सर्वात उंच शिखर आहे? 2017ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन ए जवान गैब, ऑप्शन बी माउंट कॅटरीन, ऑप्शन सी ग्रेट कारू की ऑप्शन डी माउंट काब्रा. इजिप्त मधील सिनाई पर्वतरांगेत टिंबटिंब सर्वात उंच शिखर आहे, म्हणजे सर्वात उंच शिखर विचारलेलं आहे, पण कुठलं? इजिप्त मधील. चला द्या उत्तर द्या. 8 नंबरचा क्वेश्चन पहा. छान नीता मॅम, छान. काय असणार आहे? ऑप्शन बी. चला पुढे जाऊयात. गॅलिली पर्वतरांगा हा टिंबटिंब मधील सर्वात उंच प्रदेश आहे. ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी सौदी अरेबिया, ऑप्शन सी मलेशिया की ऑप्शन डी इस्रायल. गॅलिली पर्वतरांगा हा टिंबटिंब मधील सर्वात उंच प्रदेश आहे. छान अर्चना मॅम. काय असणार आहे? ऑप्शन डी इस्रायल याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. गहरजात डोंगरांनी टिंबटिंब राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी छत्तीसगड की ऑप्शन डी ओडिसा. चला याचं उत्तर सांगा. छान अर्चना मॅम, कविता मॅम, छान, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन डी ओडिसा. चला पुढे चला. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर टिंबटिंब म्हणजे तिथं कोणते? ऑप्शन ए सर रॉन्डम, ऑप्शन बी विन्सन मॅसिफ, ऑप्शन सी सिडली की ऑप्शन डी मुर्चिसन. अंटार्क्टिक खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? चला सांगा उत्तर. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? छान कविता मॅम. काय असणार आहे? ऑप्शन बी विन्सन मॅसिफ हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. हिमालय हा टिंबटिंब पर्वत आहे. ऑप्शन ए वली पर्वत, ऑप्शन बी ठोकळा पर्वत, ऑप्शन सी अवशिष्ट पर्वत की ऑप्शन डी ज्वालामुखीय पर्वत. हिमालय पर्वत हा टिंबटिंब पर्वत आहे. वली आहे की ठोकळा की अवशिष्ट की ज्वालामुखीय? चला सांगा कमेंट मध्ये उत्तर. नाही संगीता मॅम, बी नाहीये उत्तर. व्हेरी गुड गणेश सर. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए वली पर्वत. हिमालय हा कसला पर्वत आहे? तर वली पर्वत आहे. चला पुढे जाऊयात. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर टिंबटिंब म्हणजे तिथं आपल्याला कोणते असा क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन ए सारामती, ऑप्शन बी K2, ऑप्शन सी कैलास शिखर की ऑप्शन डी शिवालिक. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर कोणते आहे? व्हेरी गुड नीता मॅम, गणेश सर, छान, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन बी K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे काय आहे? शिखर आहे. पुढे जाऊयात. आता खंडांवरून पण आपल्याला खंड या कन्सेप्ट वरती सुद्धा आपल्याला PYQ पडलेले होते किंवा विचारलेले होते. त्याच्यावरती काय काय आपल्याला PYQ विचारले ते आपण पाहूयात. जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड टिंबटिंब म्हणजेच कोणता? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी आफ्रिका खंड, ऑप्शन सी उत्तर अमेरिका
की ऑप्शन डी दक्षिण अमेरिका? जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता आहे? छान नीता मॅम, ज्योती मॅम, रीना मॅम, गणेश सर, अगदी बरोबर. छान. ज्यांनी बी ऑप्शन दिले त्यांचं अगदी बरोबर आहे. चला पुढे चला. मानवी वस्ती नसलेला खंड कोणता विचारलाय? ऑप्शन ए आफ्रिका, ऑप्शन बी अंटार्क्टिका, ऑप्शन सी आशिया की ऑप्शन डी युरोप? मानवी वस्ती नसलेला, निगेटिव्ह वर्ड तुम्ही जरा व्यवस्थित रीड करायचे, कारण आपण असलेला सांगू शकतो. फोकस कशावर करायचा की आपल्याला निगेटिव्ह विचारले की पॉझिटिव्ह विचारले. ठीक आहे. छान मुग्धा मॅम, नीता मॅम, गणेश सर, अगदी बरोबर. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. चला पुढे चला. मानवी वस्ती नसलेला खंड, बघा क्वेश्चन इकडे बघा. हा काय? मानवी वस्ती नसलेला खंड कधी विचारलाय? 2017 ला. आणि इथे बघा 2019 ला. मानवी वस्ती नसलेला खंड. क्वेश्चन रिपीट होतात ना. बघा ऑप्शन ए आफ्रिका, ऑप्शन बी आशिया, ऑप्शन सी अंटार्क्टिका की ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया? छान. याचं उत्तर चुकणारच नाही. आता झालाय क्वेश्चन. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असणार आहे. ऍटिलेस द्वीप समूह टिंबटिंब समुद्रात आहे. ऑप्शन ए आर्किटिक, ऑप्शन बी बफिन, ऑप्शन सी कॅरेबियन की ऑप्शन डी अटलांटिक? ऍटिलेस द्वीप समूह टिंबटिंब समुद्रात आहे. चला सांगा उत्तर. व्हेरी गुड मुग्धा मॅम. आधीच्या क्वेश्चनचं आहे का आत्ताच्या क्वेश्चनचं आहे मुग्धा मॅम? आन्सर. चला याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी कॅरेबियन. काय? ऍटिलेस द्वीपसमूह कॅरेबियन समुद्रात आहे. चला पुढे चला. बघा आता ग्रह, तारे आणि ग्रहण या जॉग्राफीच्या कन्सेप्ट वरती सुद्धा तुम्हाला प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारलेले आहेत. चला एकत्रितपणे आपण पाहून घेऊयात. चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता? ऑप्शन ए खग्रास चंद्रग्रहण, ऑप्शन बी खंडग्रास चंद्रग्रहण, ऑप्शन सी कंकणाकृती चंद्रग्रहण की ऑप्शन डी यापैकी नाही? चंद्र पूर्णतः झाकलेला असतो, तो ग्रहणाचा प्रकार कोणता? चला सांगा. चंद्र पूर्णतः झाकलेला असतो. छान राणी मॅम, संगीता मॅम सी का? नेहल मॅम छान, गणेश सर छान. काय असणार आहे? ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊयात. चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग टिंब 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 आहे. ऑप्शन ए पौर्णिमा, ऑप्शन बी चंद्रकला, ऑप्शन सी अपभू की ऑप्शन डी उपभू? चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग याला काय म्हणतात? काय म्हणतात याला असा क्वेश्चन आहे. चंद्राच्या प्रकाशित भागाचा जो भाग रोज बदलला जातो त्यास काय म्हटले जाते? काय म्हणतात याला? चंद्रकला असं म्हणतात. अपभू नाही, उपभू नाही. बघा अपभू आणि उपभू कधी होतं सांगा कमेंट मध्ये. आपण ही कन्सेप्ट घेतलेली आहे. आता क्वेश्चन जास्त आहेत त्याच्यामुळे आपल्याला जास्त डिटेल मध्ये घेता येणार नाही. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए आकाशगंगा, ऑप्शन बी दीर्घिका, ऑप्शन सी तेजोमेघ, ऑप्शन डी तारका मंडल? अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला
टिंबटिंब म्हणतात. म्हणजे सगळे तारे एकत्रित आहेत त्यालाच काय म्हटलं जातं? तो सगळा समूह असतो त्यालाच काय म्हटलं जातं? नाही, याचं आन्सर असणार आहे तारकामंडल. इथं ताऱ्यांचं दिलंय ना आपल्याला, मग ताऱ्यांचा समूह तारकामंडल. ठीक आहे, चला पुढे चला. सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत? ऑप्शन ए पृथ्वी व मंगळ, ऑप्शन बी मंगळ व गुरु, ऑप्शन सी गुरु व शनी की ऑप्शन डी पृथ्वी व शुक्र. सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत? चला सांगा, कमेंट मध्ये उत्तर सांगा. सगळं ओके आहे ना? कमेंट कोणाचीच नाहीये? ओके आहे का सगळं? गणेश सर, स्नेहल मॅम, छान. चित्रा मॅम, छान, अगदी बरोबर. गणेश सर, ए नाहीये उत्तर येणार. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह आहेत. पुढे चला. खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता? बहिर्ग्रह म्हणजे लांबचा, बाहेरचा, दूरचा. ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी पृथ्वी की ऑप्शन डी शनी. लांबचा विचारलेला आहे. बहिर्ग्रह म्हणजे दूरचा. कोण असणार आहे? चला सांगा, आन्सर सांगा. खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता आहे? चला द्या उत्तर. व्हेरी गुड चित्रा मॅम, नीता मॅम, छान. काय असणार आहे? ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन ए बहिर्ग्रह, इथं बहिर पाहिजे, ऑप्शन बी अंतर्ग्रह, ऑप्शन सी उपग्रह की ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा. चला सांगा उत्तर. सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात? पाचचं डी आहे. प्रियंका मॅम, व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित नाही का हे होत? मागे दाखवतोय का व्हिडिओ? 6वा क्वेश्चन नाहीये का आला आणखी तुमच्या मोबाईल वरती? चला सांगा. छान चित्रा मॅम, राणी मॅम, गणेश सर, अगदी बरोबर. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन बी असणार याचं उत्तर आहे. चला पुढे चला. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग. ऑप्शन ए गोलाकार, म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती कशी प्रदक्षिणा मारतो, कोणत्या स्थितीमध्ये मारतो? गोलाकार मारतो की ऑप्शन बी लंबवर्तुळाकार मारतो की ऑप्शन सी उभ्या दिशेत की ऑप्शन डी आडव्या दिशेत. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग गोलाकार, लंबवर्तुळाकार, उभ्या दिशेत की आडव्या दिशेत? चला सांगा उत्तर. 7 नंबरच्या क्वेश्चनचं सांगा उत्तर. ए नाही. छान. स्नेहल मॅम, चित्रा मॅम, परशुराम सर, छान. काय असणार आहे? ऑप्शन बी लंबवर्तुळ आकार. चला पुढे जाऊया. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या
भरतीस टिंबटिंब म्हणतात? ऑप्शन ए भांगाची भरती, ऑप्शन बी उधाणाची भरती, ऑप्शन सी ध्रुवीय भरती की ऑप्शन डी विषुववृत्तीय भरती? चला सांगा, अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीला काय म्हणतात? छान. ज्यांनी ज्यांनी 7व्या क्वेश्चनचं बी आन्सर दिलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. चला 8वा क्वेश्चन सांगा, तर त्याचा आन्सर सांगा. 8व्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? छान. गणेश सर, स्नेहल मॅम, नीता मॅम, मुग्धा मॅम, कविता मॅम, परशुराम सर, मुग्धा मॅम, अगदी बरोबर. काय? ऑप्शन बी उधाणाची भरती असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला टिंबटिंब म्हणतात? ऑप्शन ए परिवलन, ऑप्शन बी परिभ्रमण, ऑप्शन सी अक्षीय गती की ऑप्शन डी कक्षीय गती? बघा, आपण 4थी 5वी पासून हे शिकलेलो आहोत. परिवलन, परिभ्रमण. ठीक आहे. काय म्हणतात? छान. नीता मॅम, एक कसं? एक नाही. परी म्हणजे आपण, परी म्हणजे आपण, म्हणजे परिवलन. वलन म्हणजे आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो ते, आणि भ्रमण म्हणजे दुसऱ्या भोवती घालतो ते. मग याचं उत्तर काय असणार आहे? पृथ्वी स्वतःभोवती घालते त्याला परिवलन म्हणतात, पण पृथ्वी सूर्याभोवती घालते त्याला काय म्हणतो? परिभ्रमण असे म्हणतात. चल पुढे चला. आता इथं आणखी एक क्वेश्चन होऊ शकतो बघा. इथे होऊ शकतो की पृथ्वी परिवलन करते, तर परिवलनासाठी किती कालावधी लागतो आणि परिभ्रमणासाठी किती कालावधी लागतो? परिभ्रमणासाठी किती कालावधी लागतो? किती लागतो? 365 दिवस. त्याच्यातून आपल्याला ऋतूंची निर्मिती होते, आणि परिवलनामुळे काय होतं? चला कमेंट मध्ये सांगा. चला पुढे चला. सौर वर्षाची सुरुवात या उत्सवाने होते. कोणत्या उत्सवाने होते? ऑप्शन ए तीज, ऑप्शन बी दिवाळी, ऑप्शन सी दसरा की ऑप्शन डी बैसाखी? चला सांगा. सौर वर्षाची सुरुवात कोणत्या उत्सवाने होते? चला सांगा उत्तर. सौर वर्षाची सुरुवात टिंबटिंब या उत्सवाने होते. छान, अगदी बरोबर. ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असणार आहे. सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलंय. टिंबटिंब या काळास उत्तरायण असे म्हणतात. ऑप्शन ए 22 डिसेंबर ते 21 जून, ऑप्शन बी 21 जून ते 22 डिसेंबर, ऑप्शन सी 23 मार्च ते 23 सप्टेंबर, ऑप्शन डी 23 सप्टेंबर ते 23 मार्च. टिंबटिंब या काळास उत्तरायण असे म्हणतात. चला सांगा उत्तर. हा, डे अँड नाईट. व्हेरी गुड. छान, अगदी बरोबर प्रियंका मॅम. चला सांगा 11वा क्वेश्चन पहा. बी नाही. छान गणेश सर, काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए 22 डिसेंबर ते 21 जून या काळास उत्तरायण असे म्हणतात. चला पुढे चला. प्रकाश एका सेकंदात सुमारे टिंबटिंब किमी प्रवास करतो. ऑप्शन ए 3 लाख, ऑप्शन बी 30 लाख, ऑप्शन सी 30,000 की ऑप्शन डी 3 कोटी? प्रकाश एका सेकंदात सुमारे टिंबटिंब किमी प्रवास करतो, म्हणजेच किलोमीटर. काय असेल उत्तर? कमेंट मध्ये सांगा. प्रकाश एका सेकंदात सुमारे टिंबटिंब किमी प्रवास करतो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए 3 लाख.
पुढे जाऊयात. आता बेट या कन्सेप्ट वरती आपल्याला जे PYQ आलेले होते ते आपण पाहूयात. अंदमान निकोबार बेटाची राजधानी टिंबटिंब आहे. ऑप्शन ए पोर्ट ब्लेअर, ऑप्शन बी कवरती, ऑप्शन सी दिल्ली की ऑप्शन डी सिल्वासा. अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? चला सांगा, उत्तर सांगा. छान. प्रियंका मॅम, नीता मॅम, चित्रा मॅम, गणेश सर. छान. काय असणार आहे? ऑप्शन ए पोर्ट ब्लेअर. पुढे जाऊयात. टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी आयर्लंड, ऑप्शन सी ग्रीनलँड की ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? चला सांगा, कमेंट मध्ये उत्तर सांगा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी ग्रीनलँड. पुढे जाऊयात. टिंबटिंब बेट ही जलमग्न पर्वत रांगेची शिखरे आहेत. ऑप्शन ए निकोबार, ऑप्शन बी लक्षद्वीप, ऑप्शन सी मिनिकाय की ऑप्शन डी अमिनदीवी. छान. ज्यांनी मागच्या क्वेश्चनचं उत्तर सी दिलंय त्यांचं अगदी बरोबर आहे. चला सांगा, टिंबटिंब बेटे ही जलमग्न पर्वत रांगेची शिखरे आहेत. छान कुमुदनी मॅम, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे. ऑप्शन ए कोशी, ऑप्शन बी गंडक, ऑप्शन सी गंगा की ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा. चला सांगा उत्तर. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे. काय असणार आहे याचं उत्तर? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा. पुढे जाऊयात. अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन ए 8 अक्षांश खाडी, ऑप्शन बी 9 अक्षांश खाडी, ऑप्शन सी 10 अक्षांश खाडी की ऑप्शन डी 11 अक्षांश खाडी. अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? 8 अक्षांश खाडी म्हणतात, 9 अक्षांश म्हणतात, 10 अक्षांश खाडी म्हणतात की 11 अंश खाडी म्हणतात. ओके चालेल. मग तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये गेल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. चला सांगा आन्सर कमेंट मध्ये सांगा. चला याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी 10 अक्षांश खाडी. पुढे चला. अंदमान निकोबार बेटावर टिंबटिंब हे आदिवासी या बेटांवरील मूळ रहिवासी आहेत. आता अंदमान निकोबार बेटावर राहणारे जे आदिवासी आहेत त्यांच्याविषयी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की कोणते आदिवासी तिथे राहतात. ऑप्शन ए कातकरी, ऑप्शन बी जाखा, ऑप्शन सी भिल्ल की ऑप्शन डी गोंड.
व्हेरी गुड कविता मॅम. चला सांगा उत्तर. 6 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर सांगा. मला एकदा कमेंट मध्ये सांगा सगळं ओके आहे का, कारण तुमच्या कमेंट ना अशा वेळेवरती येत नाहीत, खूप लेट कमेंट येत आहेत. तर सगळं ठीक आहे का मला एकदा कमेंट मध्ये सांगा बरं. छान रीना मॅम, कविता मॅम, छान, अगदी बरोबर. काय असणार आहे ऑप्शन बी. जाखा नावाची जी आदिवासी जमात आहे ती कुठे राहते, तर अंदमान निकोबार बेटावरती राहते. ठीक आहे, आणि तिथले ते कसे आहेत, मूळ रहिवासी आहेत. चला पुढे जाऊयात. आता नदी या कन्सेप्ट वरती सुद्धा PYQ मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, ते पाहूयात. भारतीय पठारावरील टिंबटिंब पश्चिम वाहिनी नदी आहे. ऑप्शन ए नर्मदा, ऑप्शन बी कृष्णा पाहिजे इथे, ऑप्शन सी साबरमती की ऑप्शन डी कावेरी. भारतीय पठारावरील टिंबटिंब पश्चिम वाहिनी नदी आहे. ऑप्शन ए नर्मदा, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी साबरमती की ऑप्शन डी कावेरी. चला द्या उत्तर याचं. ओके स्नेहल मॅम, सगळं ओके आहे. छान प्रियंका मॅम, कविता मॅम, अगदी बरोबर. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए नर्मदा. भारतीय पठारावरील नर्मदा पश्चिम वाहिनी नदी आहे. चला पुढे जाऊयात. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते. ऑप्शन ए घागरा नदी, ऑप्शन बी कोसी नदी, ऑप्शन सी अलकनंदा की ऑप्शन डी महानंदा. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते. ऑप्शन ए घागरा, ऑप्शन बी कोसी नदी, ऑप्शन सी अलकनंदा की ऑप्शन डी महानंदा. चला कमेंट मध्ये द्या उत्तर. डी नाही येणार. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अलकनंदा. पुढे जाऊयात. ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती. ऑप्शन ए नमोई, ऑप्शन बी डार्लिंग, ऑप्शन सी थॉम्सन की ऑप्शन डी फ्लिंडर्स. ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती आहे. ती नाही येणार. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डार्लिंग. पुढे बघा. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती. ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी तापी, ऑप्शन सी चंद्रभागा की ऑप्शन डी इंद्रायणी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. लांब नदी विचारलेलं आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. छान चित्रा मॅम, छान नीता मॅम, अगदी बरोबर. आपण महाराष्ट्रात राहतो एवढी तरी इन्फॉर्मेशन आपल्याला असलीच पाहिजे. पुढे चला. हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखर चू जवळ टिंबटिंबची नदी उगम पावते. काय विचारलंय क्वेश्चन. हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखर चू जवळ टिंबटिंब नदी उगम पावते. ऑप्शन ए सिंधू, ऑप्शन बी झेलम, ऑप्शन सी चिनाब की ऑप्शन डी सतलज. चला द्या कमेंट मध्ये उत्तर द्या. हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखर चू जवळ टिंबटिंब नदी उगम पावते.
याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए सिंधू. पुढे चला. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग टिंब 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 कोणता भाग आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन ए पश्चिम हिमालय, ऑप्शन बी मध्य हिमालय, ऑप्शन सी पूर्व हिमालय की ऑप्शन डी वायव्य हिमालय. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग कोणता आहे. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय की वायव्य हिमालय. क्वेश्चन 6चं उत्तर सांगा. छान नीता मॅम, बरोबर, अगदी बरोबर. काय असणार आहे ऑप्शन सी पूर्व हिमालय. पुढे जाऊयात. टिंबटिंब हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे. ऑप्शन ए वेनिस, ऑप्शन बी नेपल्स, ऑप्शन सी मिलान की ऑप्शन डी तुरीन. टिंबटिंब हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे. हा छान. ज्यांनी 6 नंबरचा जो क्वेश्चन होता आता याच्या अगोदर झालेला त्याचं सी ऑप्शन ज्यांनी ज्यांनी दिलंय त्यांचं अगदी बरोबर आहे. चला 7वा क्वेश्चन, त्याचा आन्सर सांगा कमेंट मध्ये. 7व्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी मिलान. मिलान हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे. पुढे चला. इटलीच्या राजधानीचे शहर कोणते विचारले. ऑप्शन ए मिलान, ऑप्शन बी रोम, ऑप्शन सी वेनिस की ऑप्शन डी नेपल्स. इटलीच्या राजधानीचे शहर टिंबटिंब हे आहे. ऑप्शन ए मिलान, ऑप्शन बी रोम, ऑप्शन सी वेनिस की ऑप्शन डी नेपल्स. व्हेरी गुड वंदना मॅम, छान. काय असणार आहे ऑप्शन बी रोम. पुढे चला. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने टिंबटिंब त्यास शहर म्हणतात. म्हणजे अंबाला हे शहर काय आहे, शास्त्रीय उपकरण निर्मिती करण्यासाठी कसं आहे तर फेमस आहे, प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे त्या शहराला काय म्हणतात. ऑप्शन ए औद्योगिक, ऑप्शन बी धार्मिक, औद्योगिक शहर म्हणतात की धार्मिक शहर म्हणतात की पर्यटन केंद्र म्हणतात की विज्ञान म्हणतात किंवा वैज्ञानिक शहर म्हणतात. काय म्हणतात चला सांगा उत्तर. विचार करा, प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे. शास्त्रीय उपकरणे तयार करता येते. शास्त्रीय उपकरणे याला काय म्हटलं जातं, वैज्ञानिक शहर असं म्हटलं जातं. पुढे चला. हरियाणातील अंबाला शहर टिंबटिंब नावाने ओळखले जाते. ऑप्शन ए विज्ञान शहर, ऑप्शन बी शैक्षणिक शहर, ऑप्शन सी ऐतिहासिक शहर की ऑप्शन डी व्यापारी शहर. हरियाणातील अंबाला शहर टिंबटिंब नावाने ओळखले जाते. चला सांगा उत्तर. हा 9चं डी ज्यांनी ज्यांनी दिलंय ना त्यांचं अगदी बरोबर आहे. चला 10व्या क्वेश्चनचं उत्तर द्या. छान वंदना मॅम, कविता मॅम, रीना मॅम, छान. कविता मॅम, नीता मॅम, छान. काय असणार आहे ऑप्शन ए विज्ञान शहर. पुढे जाऊयात. टिंबटिंब नदीने सुंदरबन नावाचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल व बांगलादेशात तयार केलेला आहे. ऑप्शन ए सिंधू, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी गंगा की ऑप्शन डी सतलज. टिंबटिंब नदीने सुंदरबन नावाचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल व बांगलादेशात तयार केलेला आहे. कोणत्या नदीने तयार केलेला आहे.
11चं सी बरोबर प्रियंका मॅम, छान. ऑप्शन सी गंगा नदीने, काय येणार इथे, गंगा नदीने सुंदरबन नावाचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल व बांगलादेशात तयार केलेला आहे. चला पुढे जाऊयात. अहमदनगर जिल्ह्यात निघोज येथे टिंबटिंब नदीच्या पाण्यात कुंभगर्त, रांजण खळगे आहेत. कुंभगर्तला काय म्हटलं जातं, रांजण खळगे. ऑप्शन ए मुळा, ऑप्शन बी सीना, ऑप्शन सी मीना की ऑप्शन डी कुकडी. अहमदनगर जिल्ह्यात निघोज येथे टिंबटिंब नदीच्या पाण्यात कुंभगर्त किंवा रांजण खळगे आहेत. चला कमेंट मध्ये उत्तर द्या. क्वेश्चन भरपूर आहेत. वंदना मॅम व्हेरी गुड, छान. कविता मॅम छान. काय असणार आहे, ऑप्शन डी कुकडी. पुढे जाऊयात. टिंबटिंब या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. ऑप्शन ए पोर्ट सैद, ऑप्शन बी आसवान, ऑप्शन सी अलेक्झांड्रिया की ऑप्शन डी कैरो. टिंबटिंब या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. छान. 12चं ज्यांनी डी उत्तर दिलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. बघा 13वा क्वेश्चन बघा. टिंबटिंब या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. ऑप्शन ए पोर्ट सैद, ऑप्शन बी आस्वाद. छान, अगदी बरोबर नीता मॅम, वंदना मॅम. काय असणार आहे, ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे चला. टिंबटिंब नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन ए तापी, ऑप्शन बी नर्मदा, ऑप्शन सी शिप्रा की ऑप्शन डी दामोदर. टिंबटिंब नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे उज्जैन मधलं असं कोणतं शहर आहे की जे कशासाठी प्रसिद्ध आहे, कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. चला कमेंट मध्ये उत्तर द्या. छान वंदना मॅम. काय असणार आहे उत्तर, ऑप्शन सी शिप्रा. शिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर, म्हणजे उज्जैन शहर कुठं वसलेलं आहे, तर शिप्रा नदीच्या काठी बसलेलं आहे, जे की कुंभमेळ्यासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. चला पुढे चला. रोम, इथे शहर पाहिजे. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे. ऑप्शन ए ओलान, ऑप्शन बी पो नदी, ऑप्शन सी टायबर की ऑप्शन डी सांग्रो. सॉरी. चौदाव्या क्वेश्चनचं ज्यांनी सी ऑप्शन उत्तर दिलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. चला 15वा क्वेश्चन पहा. सॉरी. छान कविता मॅम, राणी मॅम. काय असणार आहे याचं योग्य उत्तर, ऑप्शन सी टायबर. पुढे चला. आता ज्वालामुखी या कन्सेप्ट वरती सुद्धा तुम्हाला प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारले गेले होते, ते पाहूयात आपण. टिंबटिंब हा जागृत ज्वालामुखी आहे. हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. ऑप्शन ए वेसुवियस, ऑप्शन बी किलीमांजारो, ऑप्शन सी काटमाई की ऑप्शन डी फुजियामा. चला सांगा, उत्तर सांगा. टिंबटिंब हा जागृत ज्वालामुखी आहे. छान कविता मॅम.
काय असणार आहे उत्तर? ऑप्शन डी फुजियामा. फुजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे. पुढे चला. टांझानिया जो की आफ्रिकेत आहे मधील मृत ज्वालामुखी कोणता? टिंबटिंब म्हणजे कोणता? टांझानिया मधील मृत ज्वालामुखी कोणता? ऑप्शन ए फुजियामा, ऑप्शन बी माउंट किलिमांजारो, ऑप्शन सी काटमाई की ऑप्शन डी व्हेसुवियस. चला सांगा उत्तर. टांझानिया मधील मृत ज्वालामुखी टिंबटिंब आहे. कोणता आहे? ऑप्शन ए फुजियामा, ऑप्शन बी माउंट किलिमांजारो, ऑप्शन सी काटमाई की ऑप्शन डी व्हेसुवियस. छान कविता मॅम, स्नेहल मॅम, चित्रा मॅम, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन बी माउंट किलिमांजारो. पुढे चला. अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या टिंबटिंब बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणता? कोणता किंवा आहे? ऑप्शन ए निकोबार, ऑप्शन बी बॅरन, ऑप्शन सी मालदीव की ऑप्शन डी लक्षद्वीप. अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या टिंबटिंब बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. कोणता आहे तो विचारलेला आहे आपल्याला. छान कविता मॅम, वंदना मॅम, कमुदनी मॅम, नाही कमुदनी मॅमने दुसऱ्या क्वेश्चनचं. बर, चित्रा मॅम, छान, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे चला. इटलीतील व्हेसुवियस व अलास्कातील काटमाई ही टिंबटिंब प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे होत. ऑप्शन ए जागृत, ऑप्शन बी निद्रिस्त, त्यालाच सुप्त असं सुद्धा म्हटलं जातं, ऑप्शन सी मृत की ऑप्शन डी भ्रंशमूलक. इटलीतील व्हेसुवियस व अलास्कातील काटमाई हे जे ज्वालामुखी आहेत ते ज्वालामुखीच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? सांगा. छान कविता मॅम, वंदना मॅम, छान. काय असणार आहे? ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. ही कशाची उदाहरणे आहेत? कोणत्या ज्वालामुखीची? तर निद्रिस्त ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. पुढे चला. पोमपोई हे शहर टिंबटिंबच्या खाली गाडले गेले. ऑप्शन ए हिमस्खलनामुळे कोसळलेले बर्फ, ऑप्शन बी ज्वालामुखीतून येणारा राखेच्या प्रवाहाच्या खाली, ऑप्शन सी महापूरचे अवसाद की ऑप्शन डी दरड कोसळून. पोमपोई हे शहर टिंबटिंबच्या खाली गाडले गेले. कशाच्या खाली? हिमस्खलपणे म्हणजेच काय? हिमाच्या खाली. ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली की महापुराचे अवसाद की दरड कोसळून. छान वंदना मॅम. काय असणार आहे याचं उत्तर? कविता मॅम, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन बी ज्वालामुखीतून येणारा राखेच्या प्रवाहाच्या खाली पोमपोई हे शहर गाडले गेले आहे. चला पुढे चला. आता कशासाठी कोणते एकक म्हणजेच युनिट वापरले जाते या कन्सेप्ट वरती सुद्धा आपल्याला प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेले होते. चला पाहूयात. ऑप्शन ए रिश्टर हे टिंबटिंब तीव्रता मोजण्याचे एकक आहे. रिश्टर हे कशाचे तीव्रता मोजते? ऑप्शन ए भूपट्ट निर्मिती, ऑप्शन बी ज्वालामुखी, ऑप्शन सी भूकंप की ऑप्शन डी मंद हालचाली. रिश्टर हे टिंबटिंब तीव्रता मोजण्याचे एकक आहे. कशाचे एकक आहे? काय मोजतात रिश्टर मध्ये? चला कमेंट मध्ये उत्तर द्या. छान वंदना मॅम, रीना मॅम, नीता मॅम. काय असणार आहे?
भूकंप हे रिश्टर या एककामध्ये मोजले जाते. म्हणजे भूकंपाची जी तीव्रता आहे ते मोजण्याचं एकक कुठलं आहे तर रिश्टर आहे. चला पुढे जाऊया. रिश्टर स्केल हे टिंबटिंबची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. बघा इकडे बघा तुम्ही, हाच क्वेश्चन तिकडे रिपीट झालाय, फक्त काय झाले शब्द रचना त्यांनी बदललेली आहे. चला बघा, रिश्टर स्केल हे टिंबटिंबची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन ए ज्वालामुखी, ऑप्शन बी भूकंप, ऑप्शन सी मंद हालचाल की ऑप्शन डी भूपट्ट निर्मिती. आणि याचं उत्तर कोणाचं चुकणार नाही, आत्ताच झालाय हा क्वेश्चन. काय असणार आहे याचं उत्तर? ऑप्शन बी भूकंप मोजण्याचे एकक रिश्टर आहे. पुढे चला, सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते? ऑप्शन ए मीटर, ऑप्शन बी रिश्टर, ऑप्शन सी फॅदम की ऑप्शन डी फूट. तुम्ही हे सायन्स मध्ये पण शिकलेला आहात, या कन्सेप्ट सायन्स मध्ये सुद्धा झालेले आहेत. चला सांगा उत्तर. सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते आहे, म्हणजे कोणत्या एककात मोजले जाते सागर तळाची खोली? छान वंदना मॅम, कविता मॅम. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन सी फॅदम. फॅदम या एककामध्ये किंवा या परिमाणामध्ये सागर तळाची खोली मोजली जाते. म्हणजे तो सागर तळ किती खोल आहे. आकृतीतील, आता या आकृतीचं तुम्हाला निरीक्षण करायचंय. आकृतीतील उपकरणामधून निद्रव वायू दाब मापकाचा योग्य पर्याय ओळखा. कशाचा पर्याय ओळखायचा आहे? वायू दाब मापकाचा. बघा हा बघा, हा बघा, हे सगळे तुम्हाला काय करायचे, डायग्राम ज्या आहेत त्या काय करायचे, ऑब्झर्व करायचे. 30 सेकंदाचा वेळ देते. बघा कोणती असेल आकृती वायू दाब मापकाची? 30 सेकंद आहेत तुमच्याकडे. छान वंदना मॅम. काय असणार आहे याचं उत्तर? ऑप्शन बी. ही 2 नंबरची जी आकृती आहे ही कशाची आहे? वायू दाब मापकाची आहे. चला पुढे जाऊयात. वाऱ्याचा वेग टिंबटिंब असा सांगितला जातो. म्हणजे कसा सांगितला जातो वाऱ्याचा वेग? मीटर मध्ये, किलोमीटर मध्ये का सेंटीमीटर मध्ये सांगितला जातो? ऑप्शन ए किलोमीटर प्रति तास, ऑप्शन बी किलोमीटर प्रति मिनिट, ऑप्शन सी मीटर प्रति सेकंद की ऑप्शन डी मिलीमीटर प्रति दिन. चला सांगा. वाऱ्याचा वेग टिंबटिंब असा सांगितला जातो. किलोमीटर प्रति तास. छान कविता मॅम. काय असणार आहे याचं उत्तर? तर ऑप्शन ए किलोमीटर प्रति तासामध्ये वाऱ्याचा वेग सांगितला जातो. पुढे चला. महासागर, समुद्र, गर्ता, सामुद्रधुनी या कन्सेप्ट वरती जे PYQ पडलेले होते किंवा आलेले होते ते आपण घेतोय. ऑप्शन 1 नंबरचा क्वेश्चन, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी खालीलपैकी कोणती आहे ती ओळखायचंय. ऑप्शन ए पाल्क, ऑप्शन बी जिब्राल्टर, ऑप्शन सी मॅगेलनची, ऑप्शन डी मलक्काची. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी कोणती आहे? चला 30 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. छान कविता मॅम. काय असणार आहे? ऑप्शन डी मलक्काची सामुद्रधुनी. ठीक आहे. चला पुढे चला. पोर्टा रिका गर्ता कोणत्या महासागरातील आहे? ऑप्शन ए अटलांटिक, ऑप्शन बी पॅसिफिक, ऑप्शन सी हिंदी की ऑप्शन डी आर्कटिक. सांगा. पोर्टा रिका गर्ता कोणत्या महासागरातील आहे? काय असेल उत्तर? छान नीता मॅम.
काय असणार आहे? ऑप्शन ए अटलांटिक याचं उत्तर असणार आहे. पुढे चला, जगातील सर्वात खोल गर्ता. ऑप्शन ए एल्युशियन, ऑप्शन बी कुरिल, ऑप्शन सी पोर्टारिको, ऑप्शन डी मरियाना. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? एल्युशियन आहे, कुरिल आहे, पोर्टारिको आहे की मरियाना आहे? हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट होतो बघा. चला सांगा. या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या झालेल्या आहेत. ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये जाऊन पाहून घ्या. व्हेरी गुड वंदना मॅम. काय असणार आहे? ऑप्शन डी मरियाना गर्ता. ही सगळ्यात खोल गर्ता आहे, पण कुठली? जगातील. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. टिंबटिंब हा सर्वात मोठा महासागर आहे. ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी पॅसिफिक, ऑप्शन सी अटलांटिक की ऑप्शन डी आर्कटिक? चला सांगा उत्तर. टिंबटिंब हा सर्वात मोठा महासागर आहे. सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे? छान चित्रा मॅम. काय असणार आहे? ऑप्शन बी पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए उपसागर, ऑप्शन बी सामुद्रधुनी, ऑप्शन सी आखात की ऑप्शन डी खाडी? जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? ऑप्शन ए उपसागर, ऑप्शन बी सामुद्रधुनी, ऑप्शन सी आखात की ऑप्शन डी खाडी? चला सांगा कमेंट मध्ये उत्तर. छान विक्रम सर. काय असणार आहे? ऑप्शन सी आखात असे म्हणतात. म्हणजेच काय? जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास आखात असे म्हणतात. पुढे चला. इस्रायलच्या दक्षिणेस टिंबटिंबचे आखात आहे. ऑप्शन ए अकाबा, ऑप्शन बी पर्शिया, ऑप्शन सी जॉर्जिया की ऑप्शन डी जेरुसलेम? इस्रायलच्या दक्षिणेस टिंबटिंबचे आखात आहे. चला कमेंट मध्ये उत्तर द्या. छान वंदना मॅम. काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए अकाबा. पुढे चला. किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग टिंब म्हणजे त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए खंडांत उतार, ऑप्शन बी भूखंड मंच, ऑप्शन सी सागरी मैदान की ऑप्शन डी सागरी डोह? किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग त्याला काय म्हणतात? सहाव्याचं ए बरोबर आहे परशुराम सर. चला याचं उत्तर द्या. सातव्याचं कविता मॅम अगदी बरोबर. काय असणार आहे? भूखंड मंच म्हणजेच ऑप्शन बी बरोबर उत्तर असणार आहे. किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग, बुडालेला जो सर्वात उथळ भाग आहे त्याला काय म्हटलं जातं? तर भूखंड मंच असं म्हटलं जातं. पुढे चला. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे टिंबटिंब या भागात आढळतात. ऑप्शन ए भूखंड मंच, ऑप्शन बी सागरी डोह, ऑप्शन सी सागरी पर्वत की ऑप्शन डी सागरी मैदान? जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे टिंबटिंब या भागात आढळतात. कुठे आढळतात? ऑप्शन ए भूखंड मंच, ऑप्शन बी सागरी डोह, ऑप्शन सी सागरी पर्वत की ऑप्शन डी
सागरी मैदान. छान कविता मॅम, वंदना मॅम, चित्रा मॅम, छान. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए भूखंड मंच. पुढे चला. हरिहरेश्वर येथे टिंबटिंब आहे. काय आहे? ऑप्शन ए किल्ल, ऑप्शन बी थंड हवेचे ठिकाण, ऑप्शन सी समुद्र किनारा की ऑप्शन डी ऐतिहासिक ठिकाण. हरिहरेश्वरला काय आहे खालीलपैकी? चला द्या उत्तर. नाही. कविता मॅम, छान. नीता मॅम, अगदी बरोबर. काय असणार आहे? ऑप्शन सी समुद्र किनारा. पुढे चला. हरिहरेश्वर सुंदर टिंबटिंब आहे. काय आहे? हरिहरेश्वर सुंदर पण काय आहे? ऑप्शन ए थंड हवेचे ठिकाण, ऑप्शन बी समुद्र किनारा, ऑप्शन सी किल्ला की ऑप्शन डी ऐतिहासिक ठिकाण. बघा तोच क्वेश्चन आहे. क्वेश्चन तोच आहे, फक्त फिरवाफिरवी केलेली आहे शब्दांमध्ये. ठीक आहे. चला सांगा उत्तर. काय असणार आहे? बघा इकडे बघा हा क्वेश्चन. इकडे बघा. हरिहरेश्वर येथे टिंबटिंब आहे. काय आहे? समुद्र किनारा. क्वेश्चन बघा इथे. हरिहरेश्वर सुंदर टिंबटिंब आहे. काय? थंड हवेचे ठिकाण, समुद्र किनारा, किल्ला की ऐतिहासिक ठिकाण. चला द्या उत्तर. छान कमुदनी मॅम, तेच उत्तर असणार ना. इथं काय आहे? समुद्र किनारा आहे, त्याच्यामुळे आपलं ऑप्शन बी योग्य उत्तर असणार आहे. सागरी जलात टिंबटिंबचे प्रमाण सर्वात अधिक असते. ऑप्शन ए कार्बोनेट, ऑप्शन बी कॅल्शियम, ऑप्शन सी सोडियम क्लोराईड की ऑप्शन डी सिलिका. सायन्स पण आलंय बघा ह्याच्यामध्ये. सायन्स मध्ये पण तुम्ही हा कन्सेप्ट शिकलेला आहात. चला सांगा. सागरी जलात टिंबटिंबचे प्रमाण सर्वात अधिक असते. कशाचे असते? कशाचे असते? ऑप्शन सी सोडियम क्लोराईडचे प्रमाण असते. पुढे चला. समुद्र सपाटीवर वायुदाब टिंबटिंब मिलीबार असतो. ऑप्शन ए 1013.2, 1014.2, 1015.2 की 1016.2. चला सांगा. समुद्र सपाटीवर वायुदाब टिंबटिंब मिलीबार असतो. अकरा नंबरच्या क्वेश्चनचं ज्यांनी ती उत्तर दिलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. चला सांगा 12वा क्वेश्चन सांगा. त्याचा आन्सर सांगा. समुद्र सपाटीवर वायुदाब टिंबटिंब असतो. छान वंदना मॅम. काय असणार आहे? ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असणार आहे 1013.2. पुढे चला. बघा ह्या आकृती बघा. खालील आकृतीतील सागरी गुहा यासाठी योग्य पर्याय निवडा. बघा इथं बघायचंय. इथे 4 नंबर तुम्हाला दिसत असेल बघा. याला सागरी गुहा म्हणायचं का की याला म्हणायचं? इथं 3 नंबर आहे, हा 3 नंबर आहे, हा 4 नंबर आहे, हा 2 नंबर आहे आणि हा 1 नंबर आहे. याच्यापैकी सागरी गुहा कोणाला म्हणायचं? दिसतंय का बघा? व्यवस्थित दिसतंय का? चला सांगा उत्तर. सागरी गुहा कशाला म्हणणार तुम्ही? याला म्हणणार तुम्ही. बघा इथे बाण दाखवलाय. इथे काय आहे? सागरी गुहा आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढे चला. खालील आकृतीतील गुहाचा योग्य क्रमांक सांगा. आता इथे तुम्हाला काय व्यवस्थित दिसत नसेल. इथे 1 नंबर असेल, इथे 3 नंबर आहे, हा 4 नंबर आहे
आणि हा 2 नंबर आहे. या आकृतीतून आपल्याला गुहा कुठे ते दाखवायचंय. तो ऑप्शन, गुहा असणारा ऑप्शन सांगायचा आहे आपल्याला. कोणता असेल ऑप्शन? तर याचा ऑप्शन 2 म्हणजेच हा ऑप्शन बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला, आपले एवढे क्वेश्चन झालेत. हे सगळे PYQ आहेत. ज्यांनी कुणी अगोदरचे रेकॉर्डिंग पाहिले नसतील, कन्सेप्च्युअल रेकॉर्डिंग आहेत ते. सरांनी ते सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. तुम्ही तिथून कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून घ्या. ठीक आहे. चला, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.